तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिराव फुले, माता भीमाई, माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो. अस्मिता दर्शकार पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतावणे सर, प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आजचा हा नालंदा बुद्धविहारातील कार्यक्रम. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, मार्गदर्शक, तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक योगीराज वाघमारे सर, प्राध्यापक डॉक्टर संघप्रकाश दुड्डे सर, डॉक्टर एम डी शिंदे सर, डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर, डॉक्टर देवदास गायकवाड सर, प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, प्राचार्य अजिंक्य भंडारे सर, कवी मागाडे सर, सोनकांबळे सर, चाचा, सर्वच मान्यवर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा कार्यक्रम नालंदा नगरच्या बुद्धविहारामध्ये व्हावा यासाठी डॉक्टर तुपेरे सर, योगराज वाघमारे सर आणि कवी मागाडे सर परवाच्या दिवशी माझ्याकडे आले आणि म्हणाले की आम्हाला हा कार्यक्रम सोलापुरामध्ये घ्यायचा आहे. आमच्या दृष्टीनं सुटेबल असलेलं ठिकाणी नालंदा नगरचं बुद्धविहार आहे आणि इथंच कार्यक्रम व्हावा, आमचा हा अट्टास आहे, आम्हाला परवानगी द्यावी. मी परवानगी देणारा कोण? बुद्धविहार ही खऱ्या अर्थानं चळवळीची केंद्र असतात. आम्ही 5 वर्षाचा संघर्ष करून हे विहार उभा केलं, ही जागा विहाराच्या नावाने मिळवून दिली, इथंपर्यंत ठीक आहे. परंतु परवानगी देण्या एवढा चळवळीच्या लोकांना, चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून मी मोठा नाही, मी तुमच्यापेक्षाही छोटा कार्यकर्ता आहे. आणि मी वाघमारे सरांना आवर्जून त्यांना वंदन करून सांगितलं त्या दिवशी, हे नालंदा नगरचं बुद्धविहार सोलापूर शहर जिल्ह्यासाठी तर खुलं आहेच, परंतु प्राचार्य गायकवाड सर, आम्ही एक संस्था चालवतो आहे, त्या संस्थेमध्ये सोलापुरामध्ये आमचं एक 150 ते 250 लोकांसाठी बसण्यासाठी एक चांगलं सभागृह आहे. 8-8 दिवसासाठी सुद्धा सलग 8-8 दिवसासाठी सुद्धा सलग हे सभागृह चळवळीसाठी खुलं असेल, अशा पद्धतीचं अभिवचन त्या दिवशी मी तुपेरे सरांना, वाघमारे सरांना, कवी मागाडे सरांना त्या दिवशी दिलं आणि सांगितलं की हे सगळ्यांसाठी निश्चित खुलं असेल. माझी दुसरी अशी अडचण होती की मी ज्या भूमिकेमध्ये, ज्या ज्या वयोगटामध्ये ज्या ज्या भूमिकेमध्ये असतो, त्या प्लॅटफॉर्मवर असताना मी तोच त्या ठिकाणी माझा रोल, माझा अभिनय, तर माझी भूमिका मी चांगल्या पद्धतीने मांडत असतो. मी विद्यार्थी दशेमध्ये होतो, डॉक्टर आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन, आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनमध्ये जीवक सर वगैरे आम्ही सगळेजण एकत्र काम करत होतो, प्राचार्य गायकवाड सर वगैरे सगळे. आणि त्याच प्लॅटफॉर्मवरती तो रोल उत्तमरित्या बजावला पाहिजे, ही माझी भूमिका. त्या रोलमध्ये त्या ठिकाणी कुठंही हलगर्जीपणा झाला नाही पाहिजे. त्यानंतर आम्ही मग सरांनी उल्लेख केला की शिक्षक संघटनेचा, त्या शिक्षक संघटनेमध्ये आम्ही अशा पद्धतीने आंदोलनं उभी केली की ती आंदोलनं एक महाराष्ट्रभर नेमकं चांगल्या पद्धतीचा ठसा उमटवू शकली. एक आंदोलन असं होतं, आम्ही मंगळवेढा तालुक्यामध्ये सलगरला जात होतो, वाटेमध्ये हुलजंतीचं नदी होते ना सर, ती वाटेमध्ये हुलजंतीची नदी येते आणि त्या नदीतून आम्ही जेव्हा ती नदी पार करून जायत होतो तेव्हा ते पाणी आमच्या कमरेला किंवा इथंपर्यंत छातीपर्यंत असायचं. शिंदे सराची उंची तुम्ही बघा. आणि मग आम्ही जेव्हा नेमकं नदीच्या निम्म्या धारेमध्ये गेलो तेव्हा पाण्याचा एवढा लोंढा वाढला, शिंदे सर आज्यातच वरी झाले. आणि मग भालेराव सरांनी एका बाजूला धरलं आणि मी एका बाजूला धरलं, आम्ही पोहत ती नदी पार केली. त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या ज्या माणसाचा प्रश्न होता तो म्हणला, माझा प्रश्न गेला खड्ड्यात, तुम्ही हे पोहत का आला एवढं मला सांगा. तुमचं कमी जास्त झालं असतं तर ह्या लोकांच्यासाठी काम कुणी केलं असतं, हा प्रश्न आहे. तुम्ही एवढ्या म्हणजे कठीण परिस्थितीतून, रात्रीचे वेळ आहे, तुम्ही आम्हाला तिथं जायला 8-9 वाजले, एवढ्या रात्री तो संस्था चालक तिथं हजर झाला शाळेमध्ये, आम्हाला बोलावून तो प्रश्न मार्गी लावला. ती संघटनेची भूमिका. आज मी सेवानिवृत्त झालो, लक्षात घ्या, शाळेमध्ये जेव्हा मी शिक्षक होतो, शाळेमध्ये मी माझ्या कुठल्याही सभासदाचा फोन घेत नव्हतो. एके दिवशी म्हणजे शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे होते आपल्या सोलापूरचे,
त्यांचा फोन आला आणि मी फोनच उचलला नाही. मधल्या सुट्टीमध्ये मात्र त्यांना फोन केला. सर आपण फोन केला होता. ते लालबुंद होऊन फोनवरती त्यांचा पारा ऐकायला येत होता. तुम्ही फोन उचलला नाही, तुम्ही कुणाचा फोन होता, तुम्हाला कळलं होतं ना? मी म्हणलो हो, शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांचा होता. मग म्हणले तुमचा पगार कोण काढतं? म्हणले पगार कुणामुळे मिळतो? मी सांगितलं म्हणलं शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे साहेबांच्या सहीने मिळतो. पण मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला नम्रतेनं, साहेब फक्त एकच सांगा म्हणलं, पगार मला कशासाठी देता तेवढं सांगा. मानलं म्हणले पट्टा तुला, संघटनेचा नेता असा असावा, शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा तुम्ही पगार कशासाठी देता, नाहीतर म्हणले बाकीचे सगळे पुढारी इथंच पडले असतील म्हणले संघटनेचे. आता मी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर मग सामाजिक काम आहे. आता मी एक शेतकरी म्हणून माझी भूमिका होती सर, परंतु चळवळीचा प्रश्न होता या ठिकाणी आणि मी सांगितलं की माझं शेतातलं काम उरकून सुद्धा मी या ठिकाणी इथं हजर राहीन आणि या कार्यक्रमासाठी मला जेवढं काय शक्य आहे ते लोकांना सांगणं किंवा काय समाजाच्या वतीनं काय जे सहकार्य करणं ते करेन. आणि म्हणून तुपेरे सरांचा मला 5:30ला फोन आला. सर म्हणले आम्ही तिकडं निघालो आहे, विहाराची चावी कुणाकडं तेवढं सांगा. मी म्हणलं सर मी आता वडळा नान्नच्यामध्ये आहे. नाही सर म्हणले काय हरकत नाही, तुम्ही या निवांत, कारण फक्त आम्हाला चावी सांगा. मी म्हणलं सर तुम्ही तिथंच जा, तुम्हाला चावी मिळेल. मग मागाडे सरांचा फोन आला. त्यांना म्हणलं की आमच्या मुलाकडून तुम्ही विहाराची चावी घ्या. तर लक्षात घ्या, या ठिकाणी पानतावणे सरांच्या निमित्तानं, त्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आणि MD सरांनी सांगितलं की या ठिकाणी डॉक्टर गंगाधर पानतावणे हे दलित चळवळीचा पाया आहेत. तो पाया इतका मजबूत आहे, मग ती इमारत किती मजबूत असायला पाहिजे शिंदे सर, ती इमारत आज आम्हाला डळमळीत होताना का दिसते? महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांच्या सारख्या माणसांनी या ठिकाणी योगराज वाघमारे सरांच्या सारखे विद्यार्थी घडवले. योगराज वाघमारे सरांनी महाराष्ट्रभर एक दलित लेखक, दलित साहित्यिक आणि एक प्रशासकीय अधिकारी, जो प्रशासकीय अधिकारी शेवटपर्यंत सेवानिवृत्त होईपर्यंत एक शब्दाचाही ब्लेम, एक शब्दाचाही स्ट्रेन त्यांच्यावरती उठला नाही, अशा पद्धतीचा एक प्रशासकीय अधिकारी. नाहीतर आम्ही शिक्षण खात्यातले अधिकारी बघतो, मिनटा चालत सुद्धा त्या ठिकाणी कुठंतरी अटेस्टेशन जरी करायचं असेल तरी त्याला पाकिट द्यावं लागतं. अहो, ह्या माणसांनी किती लोकांच्या चुली उभ्या केल्या, किती लोकांच्या चुली पेटवल्या, आणि मग त्या ठिकाणी योगराज वाघमारे साहेबांचं नाव जर घेऊन आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रभर काम करणार असू तर या ठिकाणी सारीपुत्र तुपेरे सर, मला तुम्हाला अशा पद्धतीची विनंती करायची आहे, हा कार्यक्रम एका मोठ्या महाविद्यालयामध्ये, मोठ्या सभागृहामध्ये झाला पाहिजे. आणि ते सभागृह या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे सगळे प्राध्यापक, सगळे शिक्षक, सगळे विद्यार्थी आणि सगळे लेखक त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आले पाहिजे. जर हा माणूस अजिंठा भंडारे सर हा माणूस दगड झाला असेल आणि ती इमारत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, भारताच्या बाहेर अमेरिकेसारख्या ठिकाणी जर या ठिकाणी विश्व साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद जर आमचे पानतावणे सर या ठिकाणी भूषवले तर त्यांच्या विचाराची ठिणगी आज या ठिकाणी कुठंतरी मलूल झालेली आहे असं वाटायला लागलेलं आहे. ती विचाराची ठिणगी, त्याची ज्योत झाल्या पाहिजे, त्याचा टेंबा झाला पाहिजे आणि त्या विचाराची आग महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. योगराज वाघमारे सरांच्या नंतर आता मी सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे असं म्हणून MD शिंदे सर आपल्याला चालणार नाही. योगराज वाघमारे सरांना त्यांच्या हयातीभर लक्षात घ्या, आपण पुढं त्यांना त्यांचं मार्गदर्शन आपण घेत चाललं पाहिजे त्यांच्या पाठीशी. आणि पानतावणे सरांच्या नंतर खऱ्या अर्थानं ही विचाराची ज्योत जर आज कुणी जिवंत ठेवले असेल तर ते केवळ आणि केवळ मिस्टर मिलिंद योगराज वाघमारे सर आहेत. लक्षात घ्या, वाघमारे सरांनी सांगितलं की मला माझ्या हयातीमध्ये पानतावणे सर कुठल्या विद्यार्थ्याला रागावलेलं मला पाहायला मिळालं नाही. आणि प्राचार्य गायकवाड सरांनी सांगितलं, प्राध्यापक गायकवाड सरांनी, डॉक्टरांनी की वेळ प्रसंगी जेव्हा कुणी चुकला असेल त्यांना त्या माणसाला रागवताना सुद्धा मी पाहिलेलं आहे. ठीक आहे, पण लक्षात घ्या तो विचार आता आम्हाला आता टिकवायचा आहे. तो विचार आम्हाला लक्षात घ्या. योगराज वाघमारे सरांच्या माध्यमातून MD शिंदे सर घडतायत, या ठिकाणी आमचे अब्दुल चाचा घडतायत, आमचे मागाडे सर घडतायत, हे इथं बसलेल्यापैकी बरेचसे आमचे सुषमा मानेपर्यंत डॉक्टर होते, तिने का झाली
होते. तर लक्षात घ्या, ही आकडेवारी कितीतरी पुढे गेली पाहिजे. कारण सारीपुत्र तुपेरे सर ह्या विचारानं झपाटून धडपडतायत. हा कार्यक्रम इथं झालाच पाहिजे. हा 8वा स्मृती दिन आहे आणि तो कार्यक्रम संपन्न झालाच पाहिजे. माझ्याकडं येताना या ठिकाणी मग कुणाला घेऊन जायला पाहिजे, त्यांनी बरोबर नस ओळखली, योगराज वाघमारे सरांना पकडा. सर तुम्ही जरी सांगितलं असतं, या ठिकाणी दुड्डे सरांनी सांगितलं असतं, किंवा आमच्या ज्या सोनकांबळे सरांनी जरी सांगितलं असतं, तरीसुद्धा तुम्ही बाहेर कुठेही सांगा, त्या बाहेरच्या हॉलमध्ये सुद्धा जेवढ्या पद्धतीचे विचारवंत विचार करणारी माणसं, नसतं मेंढरासारखी माणसं भरायची नाही आपल्याला. आपण या ठिकाणी बौद्ध साहित्य संमेलन पाहिलं की सोलापूरचा तो इतिहास झाला. सकाळी 10 पासून संध्याकाळी 10 पर्यंत हॉल खचाखच भरलेलं. मला वाटतं तो पहिला कार्यक्रम असेल सोलापूरच्या त्या हुतात्मा स्मृती मंदिराच्या इतिहासामधला. तर आपण एक विचारानं झपाटून पुढून निश्चितपणे जाऊया. आणि या ठिकाणी त्या पद्धतीनं जर काम करायचं असेल तर निश्चितच ते प्रतिष्ठान निर्माण झाले हे जसं इमडी शिंदे सर म्हणाले तसं मलाही माहीत नव्हतं. जिथं कुठंही योगदान, लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या विचारानं या ठिकाणी पुढं चालणाऱ्या माणसांनी, संविधानानं पुढं आलेल्या माणसांनी, जिथं जिथं कुठं बाबासाहेबांचा विचार, पंताने सरांचा विचार म्हणजेच बाबासाहेबांचा विचार आहे. बाबासाहेबांच्या नंतर लक्षात घ्या या ठिकाणी, आणि तुमच्या माहितीसाठी सगळेजण मान्यच कराल, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पॅन्थरची चळवळ असेल किंवा नंतरची पुणे आंबेडकरी चळवळ असेल, दलित चळवळ असेल, ती चळवळ जर कोणी उभा केली असेल तर ती साहित्यिकांनी, ती लेखकांनी, वाङ्मयकारांनी ती उभा केली. लक्षात घ्या, मगाशी शिंदे सरांनी सांगितलं गोलपीठाकार नामदेव दादा ढसाळ. लक्षात घ्या, शंकराचार्याच्या डोक्यामध्ये खुर्ची घालणं ही काही साधी गोष्ट होती का? पुण्यासारख्या भटाच्या शहरामध्ये त्या शंकराचार्याच्या शेजारी बसून त्या ठिकाणी त्याच्याच डोक्यामध्ये खुर्ची घालणं. दुर्गाबाई भागवताला तिनं जेव्हा वेश्येचं समर्थन करते तेव्हा तिला म्हणतो की हा आमचा नामदेव दादा, की त्याची सुरुवात तुझ्यापासून का होऊ नये. ही साधी गोष्ट नाही, ही साधी गोष्ट नाही. आणि ही साधी गोष्ट लक्षात घ्या, ही महान गोष्ट आज बंद पडायला लागलेली आहे, बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, हा विचार पानतावणे सरांच्या माध्यमातून असेल, योगराज वाघमारे सरांच्या माध्यमातून असेल, सारीपुत्र तुपेरे सरांच्या माध्यमातून असेल, MD शिंदे सर असतील, दुड्डे सर असतील, DR गायकवाड सर असतील, आमची माने असेल, ह्या आमचे अब्दुल चाचा असतील, कवी मागाडे असेल, या लोकांच्या पाठीमागं माझ्यासारख्या सगळ्या माणसांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि ही चळवळ लक्षात घ्या ज्योत बनली पाहिजे, टेंबा बनली पाहिजे, अनेकांना मार्गदर्शन दिलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या, आज पानतावणे सरांचा हा 8वा स्मृतिदिन आमच्या सोलापूरकरांना ऊर्जा देणारा ठरला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी झपाटून कामाला लागूया. आणि या संदर्भामध्ये एखाद्या चांगल्या कार्यक्रम म्हणजे सण उत्सव नव्हे, विचाराची मेजवानी जर द्यायची असेल तर निश्चितच एखाद्या चांगल्या कार्यक्रमाचं फक्त एका दिवसापुरतं नव्हे तर वर्षभर कायमस्वरूपी अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन. लक्षात घ्या, आता आम्ही जरी सेवानिवृत्त झालो असलो तरी सुद्धा आम्ही बाबासाहेबांच्या संविधानानं पेन्शनर आहोत ना. प्राध्यापक कोण 2 लाख, कोण 1.5 लाख, कोण लाख रुपये असेल तो, परंतु शिक्षक सुद्धा आज लाखाच्या घरामध्ये आहे ना. आणि बाबासाहेबांच्या संविधानात जर ही माणसं एवढं अर्निंग करत असतील तर या ठिकाणी जर हा टेंबा या ठिकाणी विचाराची ज्योत होणार असेल तर तिथं आमच्या माणसांनी मागं का सरावं हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून निश्चितच आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे मला 1000 शेळ्या मेंढ्या नको, मला 4 वाघ 5 वाघ पाहिजे, तर या ठिकाणी आलेले हे सगळे वाघच आहेत, हे निश्चितच डरकाळ्या फोडणार आहेत. आता आमच्या या ठिकाणी मंडळाच्या अध्यक्षा आम्रपाली गाडे गेल्या, सचिव मंजुश्री खंडागळे गेल्या, आमचे सहधर्मचारिणी गेल्या. इथं नालंदा नगरामध्ये एक मोठा कार्यक्रम आहे कौटुंबिक स्वरूपाचा, तो बाहेर कार्यक्रम असल्यामुळं ते सगळेच लोक त्या ठिकाणी तिकडे जाणं त्यांना गरजेचं होतं म्हणून ते गेले. नाहीतर महिलांची संख्यासुद्धा आपण जेवढे पुरुष आहोत त्याच्या दुपटीने या नालंदा बुद्ध विहारामध्ये येते. परंतु आज एक घरगुती मोठा कार्यक्रम असल्यामुळं ते सगळे गेले. तर आपण या ठिकाणी सिरियसली घ्यावं, गांभीर्यानं सगळ्यांनी मिळून घ्यावं. आणि पानतावणे सरांच्या सारखा माणूस आज आपण त्यांना स्मृतिशेष म्हणतो, ते स्मृतीच्या पलीकडे जाणार नाही. कारण पानतावणे सरांचे विचार आज योगराज वाघमारे सरांच्या माध्यमातून जे जिवंत आहेत,
लक्षात घ्या. ते वाघमारे सरांचे विचार आम्हाला तुम्हाला लक्षात घ्या. आपण वाघमारे सरांची करंगळी घेऊन पुढे जाऊया ना. कोण शर्ट धरेल, कोण उजवा हात धरेल, कोण डावा हात धरेल, कोण सगळे जर मिळून आपण वाघमारे सरांना पुढं करूया आणि वाघमारे सरांच्या माध्यमातून ही विचाराची जी चळवळ आहे ते जिवंत ठेवूया, ती मोठी करूया आणि ती मोठी आपण निश्चितपणे कराल अशा पद्धतीची मी या ठिकाणी आशा बाळगतो. खरं तर माझ्यासारख्या लहान माणसाला एवढ्या गहन विषयावरती, एवढ्या मोठ्या विषयावरती मला अध्यक्ष स्थान दिलं, माझा बहुमान केला, त्याबद्दल मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाघमारे सर असतील, तुपेरे सर असतील, दुड्डे सर असतील, गायकवाड सर असतील, कवी मागाडे सर असतील, या सगळ्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. अस्मिता दर्शका पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानसरे प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो